Hello students, good afternoon. Today we are going to study about standard 5th. Subject क्या आपला काय? Topic आहे decimal fraction. बघा मुलांनो, आधी आपण तक्ता पाहिला होता आणि त्या तक्त्यामध्ये आपण पाहिलेलं की रुपयाचं पैशात कसं रूपांतर करायचं आणि दशांश अपूर्णांकामधचं पैशामध्ये रूपांतर कशा पद्धतीने करायचं. बघा मुलांनो, दशांश अपूर्णांक चे पैशात रूपांतर करताना किंवा पैशाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना त्याचं कशा पद्धतीने करायचं ते आपण आता या उदाहरणामध्ये पाहणार आहे. बघा मुलांनो, हाऊ मेनी तुम्हाला मी प्रॉब्लेम सेट दिलेला आहे 39 तो समजून सांगण्यासाठी. तर बघा मुलांनो, हाऊ मेनी रुपी अँड हाऊ मेनी पैसे. आता काय केलेलं आहे, दशांश अपूर्णांकामध्ये तुम्हाला मांडून दिलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, ते पैशामध्ये आणि रुपयामध्ये आणि पैशामध्ये त्याची मांडणी करायची आहे. बघा मुलांनो, लिहिताना दशांश अपूर्णांकानंतरचे जे आहे तुम्हाला अंक दिसतात ते काय आहे, पैसे. काय आहे, पैसे. तर लिहिताना आपण काय लिहिणार, 58 रुपी अँड 43 पैसे. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, ते लिहायचे आहे. हे दशांश अपूर्णांक दिलेले आहे आपल्याला काय करायचं आहे, रुपये आणि पैशामध्ये पण काय करायचे त्यांची मांडणी करायची आहे. आता इथे दिले 9 रुपीज अँड 30 पैसे. सेम याच पद्धतीने तुम्हाला सगळीकडे लिहायचे 2 रुपीज अँड काय झालं आपले 30 पैसे. अँड नाही लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल 2 रुपी अँड 3 पैसा. आता बघा, हे दशांश अपूर्णांकाचे आपण रुपये आणि पैशामध्ये लिहिलं. आता हाऊ मेनी रुपी अँड हाऊ मेनी पैसा काय केलेलं आहे, रुपये आणि पैशामध्ये दिलेले आहे. आपल्याला कशामध्ये लिहायचं आहे, दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं. काय दिलं आपल्याला 6.25 आणि पुढे काय आपल्याला साईड इथे काय करणार 15 रुपीज अँड दशांश अपूर्णांक म्हणजे डेसिमल पॉईंट 70. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. नंतर 8 डेसिमल पॉईंट 5 रुपीज आहे म्हणजे 8 रुपये 5 पैसे. त्याच पद्धतीने इथं कसं येणार बघा, इथं रुपये आणि पैसे करून दिलेले नाहीत आपल्याला, एखादी पैसे दिलेले आहेत त्याचे आपल्याला रुपये आणि पैसे वेगळे करायचे. कसं करणार बघा, इथे किती आहे 720, त्याला काय करायचं 100 ने भागिले आपण काय करणार, 2 केल्यानंतर त्याचं चिन्ह कुठे येणार आपल्याला इथे येणार, म्हणून किती येणार 7.20 म्हणजे 7 रुपये 30 पैसे. बघा मुलांनो, आधी आपण रुपये आणि पैशाचं काय केलं, दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघत आहे, राईट हाऊ मेनी मीटर अँड हाऊ मेनी सेंटीमीटर. म्हणजे काय, दशांश अपूर्णांक दिलेले आहे आपल्याला सेंटीमीटर, मीटर आणि सेंटीमीटर आपल्याला विचारलेले आहे. तसंच करायचे 58 मीटर आणि दशांश अपूर्णांकाचे जे आहे ते आहे दशांश अपूर्णांकाचे जे अंक येतात त्याच्यानंतर ते आहे सेंटीमीटर. या पद्धतीने 9 मीटर, पुढचे आहे 30 सेंटीमीटर. इथे काय येणार 0 पॉईंट काय दिलेला आहे आपल्याला, 0.30 दिलेला आहे. मग काय येणार आपल्याला 0चं संख्या काढला आपण 0.30 आणि खाली दिले 100. जर आपण काढून टाकला तर आपलं काय होईल, किती राहील ते 30. बघा काय केलं आपण काढून टाकलं ते किती 30 सेंटीमीटर. आपण काय करतो, प्रत्येक त्याचे रूपांतर करत असताना प्रत्येकाला काय करतो 100 ने भाग देतो. त्या पद्धतीने आता इथे काय 91 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर. बघा हे काय केलं आपण, दशांश अपूर्णांकाचा आपण मीटर आणि सेंटीमीटर मध्ये लिहिलं. आता 4 क्वेश्चन आहे, राईट हाऊ मेनी मीटर इन डेसिमल. म्हणजे दशांश अपूर्णांकामध्ये लिहिताना तुम्ही मीटर आणि सेंटीमीटरचं कशा पद्धतीने रूपांतर करणार. तर बघा मुलांना किती दिले आपल्याला 1 मीटर अँड 50 सेंटीमीटर दिलेले. मग कसं लिहिणार आपण 1 डेसिमल पॉईंट 50 काय लिहिणार पूर्ण, आपण त्याला साईड काय देणार पूर्ण काय लिहिणार त्याच्यामध्ये पूर्ण साईड आपल्याला 1.5 1.50 मीटर. या पद्धतीने आता बघा मुलांनो 1.50 लिहा नंतर 1.5 मीटर असं लिहिलं तरी चालेल. बघा मुलांनो, आपण काय केलेलं आहे डेसिमल म्हणजे दशांश अपूर्णांकामध्ये ते लिहिलेलं
आता इथं पण काय करणार आपण 50 मीटर दिले आणि 40 सेंटीमीटर दिले. मग कसं लिहिणार आपण 50 काय लिहिणार आपण 50 मीटर आणि पॉईंट 4 मीटर अशा पद्धतीने. बघा इथं तर फक्त 10 आहे. आता इथं बघा 10 करताना आपण काय करणार इथं 100 घेणार. मग आता इथं दोन संख्या आहेत 1 आणि 2 पण आपल्याला दशक चतुर्थांमध्ये लिहायचं म्हणून आपण काय करणार 0.10 मीटर अशा पद्धतीने त्याची काय करणार मांडणी करून लिहिणार. म्हणजे काय करणार आपलं मग तिथे पुढे त्याचं बघा 0.1 मीटर अशा पद्धतीने. आता बघा पुढचं दिलं आहे 2चं पण काय करणार अशाच पद्धतीने 2 लिहिणार खाली लिहिणार 100 किती येते 2 संख्या तर पॉईंट द्यायचा आपल्याला 0.02 लिहिले का. मग आता त्याचं काय करणार आपण मीटर झालं. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे तुमची उदाहरणं तुमच्या वहीमध्ये तुम्हाला सोडवायची आहेत आणि ही फळ्यावरची राहिलेली गणितं सुद्धा तुम्हाला काय करायचे आपल्या वहीमध्ये काय करायचे